महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांच्या दुःखद निधन झालं आहे. व्यक्तिमत्वाने चांगले होते. आपण त्यांच्या संदर्भात काय बोला? आपल्या महाराष्ट्राकरता हा काळा दिवस आहे. दादाचं व्यक्तिमत्व हे मोठं अफाट होतं. त्यांच्या काम करण्याची जिद्द, त्यांची वर्तणूक आणि महाराष्ट्रावर खंबीर नेतृत्व गाजवणारं हे असं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि ते आज सकाळी जेव्हा मी ही बातमी ऐकली, पहिल्यांदा मला 1 तास या बातमीवर खरं म्हटलं तर विश्वास बसलेला नाही. परंतु हळूहळू लगातार जेव्हा ते एका मागनं एक न्यूज जेव्हा ऐकत होती तेव्हा कुठे विश्वास बसला. कारण सध्या अशा महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जात आहे, या परिस्थितीमध्ये अजितदादाचं असणं हे एक खूप मोठी महाराष्ट्राकरता खूप मोठा आधार होता आणि त्याची गरज होती. आता दादा असं निघून जायला नको होते, परंतु काळाने घात केला. दादाची आणि माझी भेट मी जेव्हा नगराध्यक्ष होती, नगराध्यक्ष असताना पाणी पुरवठा जो विभाग आहे, या विभागाच्या वेळेस एक मला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये एक 7 तारखेचं मीटिंग ठेवलेली होती आणि मी माझ्या संपूर्ण नगरसेवकांकरता सोबत त्या ठिकाणी गेली. आणि जेव्हा सगळ्यांसोबत मीटिंग आटोपले, आम्ही बसून होतो, आम्हाला काही बोलवण्यात आलं नाही. तेव्हा मी चक्क दादाजवळ जाऊन म्हटलं की दादा, तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, या विषयावर तुम्ही बोलत नाही. तर दादा म्हणाले की मी तुम्हाला बोलवलंच नाही. पण मी म्हटलं दादा, आम्ही काय खोटं बोलतो का? आमच्याजवळ पत्र आहे. ते म्हणाले की माझ्या आजच्या कार्यक्रमामध्ये मीटिंग अशी कुठलीच आहे नाही. आणि ते म्हणाले मी पण खोटं बोलत नाही. मी म्हटलं आम्ही पण इतके 13 लोक या ठिकाणी आलो, आम्ही सुद्धा खोटं बोलत नाही. तर मला म्हणाले की तुमचं लेटर दाखवा. आणि मी ती लेटर दाखवल्यानंतर त्यांची सही नव्हती आणि ज्या व्यक्तीची सही होती तुरंत त्या व्यक्तीला दादाने जवळ बोलवलं. एक अभियंत्याची सही पाठवून आम्हाला सही करून लेटर आलेलं होतं. तेव्हा आमच्या समोर त्यांचा दादाने पूर्णपणे पंचनामा केला आणि दुसऱ्यांदा सांगितलं की दुसऱ्यांदा अशी चूक होऊ नये. म्हणजे सांगायचं तात्पर्य दादाचं एवढं लक्ष शासनाच्या आवक जावक या पत्रावर सुद्धा असायचं. एवढं बारीक लक्ष देणारा राजकीय नेता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिलाच बघितला होता. आणि त्यामुळे खूप मला खंत वाटते. मी माझ्या समाजवादी पक्षाच्या महिला सभेच्या वतीने तसेच माझ्या परिवाराच्या वतीने मला शब्द नाही दादाकरता काही बोलताना, परंतु मी भावभीनी श्रद्धांजली त्यांना माझ्या वतीने अर्पण करते. ताई, शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत यांनी अपघात आहे की घातपात आहे असं सकाळीच म्हणजे एक आरोप तिथे लावलेला होता. त्याची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलेलं होतं. काय सांगाल याच्याबद्दल? खरं तर असंच वाटते की काहीतरी घातपात झालेला असावा. आणि जेव्हा ही निधनाची बातमी जेव्हा मला समजली, त्यावेळेस मला चक्क आपल्या महाराष्ट्राच्या मोठ्या दिग्गजांचे नाव एका पाठीमागून एक लक्षात आले. जसे मुंडे आहे, महाजन आहे. आणि हे जे दिग्गज होते, जे महाराष्ट्राला सांभाळणारी जे धुरा होती, ते कोणत्याही पक्षाच्या का ना असो, परंतु काही प्रमाणामध्ये त्यांना सामाजिक सलोखा त्यांच्यामध्ये होता. आणि जे शिवाजी महाराज ज्याप्रमाणे सर्व धर्माला घेऊन चालणारे लोक होते, असेच ते सगळे घेऊन चालणारे लोक होते. त्यांची मला या प्रसंगी खरोखर त्यांचा जसा अपघात आणि जसं निधन झालं तेव्हा मला खरोखर त्यांची खूप या प्रसंगी आठवण आली. आणि मलाही असं कुठंतरी वाटते की काही ना काही या ठिकाणी गडबड असायला पाहिजे. माझी सुद्धा सरकारला मागणी आहे की त्यांनी CBI चौकशी लावून याचं काय गुपित आहे हे उघड करावं.